समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सुंदरा, दिव्यात तेल घाल। हो स्वामी देवा। स्वामी देवा, दिवा विझला, दिवा विझला, दिवा विझला। दिवा शांत झाल्यावर त्याच्यात तेल घालून काही उपयोग होतो का? नाही देवा। दिवा तेवत असतानाच त्याच्यात तेल घातलं असतं तर अजून बरेच दिवस तेवत राहिला असता, हो ना? हो स्वामी देवा। कृती वेळेत केली तरच त्याचा परिणाम होतो, उशिरा केली तर फक्त पश्चाताप। जीवनात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती वेळ निघून गेली की संधी हातून निसटते। भक्तीच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो आणि कपिले, गुरुवर विश्वास ठेवण्याच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो। उशीर होण्याआधी विश्वास ठेवावा लागतो, नाहीतर मग श्रद्धेचाही काही उपयोग होत नाही। एकदा विश्वास ठेवला की तो अर्ध्यावर सोडायचा नसतो। तो जर का सुटला तर आयुष्यातलं सगळंच हातातून निसटून जातं। रेणुकालाही हेच लक्षात ठेवायचंय। वेळ निघून गेल्यानंतर केलेली प्रार्थना आणि श्रद्धा दोन्ही अपूर्णच राहतात। स्वामी म्हणाले थांबायचं नाही, एकही प्रदक्षिणा अपुरी राहता कामा नये। नाही नाही, थांबायचं नाही। माझ्या वेळेसाठी करायचे, माझ्या लेकरासाठी करायचे। थांबायचं नाही, थांबायचं। अहो, ही काय अवस्था झाली आहे तुमची? हे काय करताय? स्वामींनी सांगितलं असं करायला, आपल्या वेदसाठी करतो। स्वामींनी? अहो पण तुम्हाला किती त्रास होतोय? अहो स्वामी असे विचित्र व्रत करायला का सांगताय? तुमची ही अवस्था मला बघवतच नाहीये। अहो तुमची अवस्था तरी बघा, तुम्हालाच काही झालं तर? माझा सोड, वेद कसा आहे? त्याला बरं वाटलं का? नाही, अजूनही तो तसाच आहे। मलाही एक उपाय सुचवला, अप्रत्यक्षपणे मी पण तो पूर्ण केला। 108 घरांच्या तुळशी वृंदावनात मी कमळाचं फुल वाहिलं आणि प्रत्येक तुळशीचं एक एक पान या पात्रात गोळा केलं। आता याचं तीर्थ करून मी आपल्या वेदला पाजणार आहे। मला विश्वास आहे याने आपला वेद नक्की बरा होईल। जेव्हा श्रद्धा कृतीत उतरते तेव्हा ती चमत्कार घडवते। म्हणजे स्वामी आपल्या दोघांकडून सेवा करून घेत आहेत।
अहो माझं ऐका, तुम्ही हे सगळं थांबवा. नाही, मला थांबता येणार नाही. अहो पण तुमची अवस्था तरी बघा. मला थांबता येणार नाही. ज्या क्षणी मी थांबेल त्याच क्षणी वेदचा श्वासही थांबेल. कविराज, अंबादास आणि रेणुकाला कळवायला हवं का? स्वामी देवा, वेदचा श्वास खूपच वाढलाय. जणू प्रत्येक श्वासासाठी झगडतोय. देवा, आता काय होणार? स्वामी, अहो वेदची अवस्था बघवत नाही आता. कृपा करा आणि त्याला वाचवा स्वामी. स्वामी आजोबा, मला तुमच्या जवळच राहायचं. मला कुठेच जायचं नाही. मला तुमच्या सोबत खेळायचंय. मला तुमची सेवा करायची. स्वामी आजोबा. स्वामी देवा, वेदचा श्वास कमी झालाय देवा. हे लक्षण चांगलं नाही. हा वेदचा शेवटचा श्वास. अहो ऐका माझं, तुम्ही हे सगळं थांबवा. तुमची ही अवस्था बघवत नाहीये हो मला. मी हे तीर्थ आपल्या वेदसाठी आणलंय. आता वेदकडेही नेता येणार नाही, कारण तुमच्या प्रदक्षिणा थांबतील आणि त्या थांबून पण चालणार नाही. पण हे तीर्थ वेदकडे नेलं नाही तर आपला वेद वाचणार नाही. स्वामी, कशी परीक्षा घेत आहात तुम्ही आमची? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीने स्थानावर बोलवले. स्थानावर चला. काय झालं कपिलाताई? माझा वेद कसा आहे? परिस्थिती फार गंभीर आहे. तुम्ही बोलत नका राहू. चला स्थानावर. चला चला चला. वेद, लवकर या. वेद, 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 काय झालं बाळा? काय झालं वेद? हा? वेद, वेद बाळा उठ ना, उठ ना रे. वेद, वेद डोळे उघड. काय झालं बाळा? हा? काय झालं? उठ, डोळे उघड. डोळे उघड ना वेद. वेद डोळे उघड ना. वेद बोलणार आहे माझ्याशी. वेद बाळा, डोळे उघड ना. अरे उठ, अरे उठ ना. अरे बघ ना बाळा. वेद, हे बघ, मी तुझ्यासाठी तीर्थ आणलंय. तू हे घे, तुला बरं वाटेल. तू बरा होशील. तू माझा मुलगा आहे ना, तू लढायचं. घे, घे बाळा, घे. हे तीर्थ पी. वेद, घे हे तीर्थ. घे वेद, घे ना रे.
माझ्या वेदला वाचवा. वेद, स्वामी स्वामी आमचा मुलगा आमचं सगळं काही स्वामी. मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत. वेद उठणार आहे. वेद, वेद बघ ना माझ्याकडे. वेद, अरे उठ ना वेद. स्वामी, स्वामी, मी तुम्ही सांगितलेले सगळे उपाय केले. 108 कमळाची फुलं, 108 तुळशीची पानं, मी सगळे उपाय केले. स्वामी, स्वामी माझ्या वेदला वाचव. स्वामी. बाळा उठणार आहे. आईला सोडून जाऊ नकोस. अरे मी कशी जगू तुझ्याशिवाय. उठणार आहे वेद. स्वामी, स्वामी. सुंदरा मावशी, सुंदरा मावशी, स्वामी तुमचं ऐकतील ना. तुमचं ऐकतील. तुम्ही सांगा ना स्वामींना माझ्या वेदला वाचवायला. सांगा ना सुंदरा मावशी. गयाताई, गयाताई काहीतरी करा. माझ्या वेदकडे लक्ष द्या. सांगा ना तुम्ही. स्वामींना सांगा ना. कपिलाताई, तुम्ही इथेच राहतात ना. स्वामी तुमचं ऐकतील. तुम्ही बोला ना स्वामींशी. बोला ना. अहो बोला ना कपिलाताई. अहो सांगा ना स्वामींना आपल्या वेदला वाचवायला. सांगा ना. स्वामी, स्वामी माझ्या वेदला वाचवा. स्वामी माझ्या बाळाला वाचवा. स्वामी, मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. स्वामी काहीही करा. स्वामी तुम्हीच दिला होता हा मुलगा. देणारे तुम्हीच आणि घेणारे पण तुम्ही. असं कसं होऊ देऊ शकता हो स्वामी. स्वामी, स्वामी आमचा वेद आम्हाला परत द्या. त्यासाठी आम्ही काहीही करू, पण आमचा वेद आम्हाला परत द्या. वेद, वेद उठणार आहे. वेद. स्वामी माझी तुमच्यावर पूर्ण श्रद्धा आहे. तुम्ही आमच्या वेळेतला आमच्यापासून दूर नाही जाऊ देणार. श्रद्धा फक्त विश्वास नाही तर देवाशी केलेली प्रतिज्ञा असते. जिथे श्रद्धा आढळ असते तिथे नियतीही नतमस्तक होते. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे स्वामी. पूर्ण विश्वास आहे. हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? यमाची सावली, साक्षात मृत्यू, साक्षात मृत्यू, साक्षात मृत्यू, साक्षात मृत्यू. सुंदरा भस्मारतीची तयारी करा. 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 स्वामी आता यावेळी कपिलाताई शांत राहा. ज्यांना स्वामी देवांच्या निर्णयावर शंका असते ना त्यांना स्वामी देवांच्या कृपेचा अर्थ कधीच कळत नाही.
शांत राहा. आरतीची तयारी करा. आरतीची तयारी करा. आरतीची तयारी करा. आरतीची तयारी करा. हर हर महादेव. आम 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 थांब म्हणलं ना. आम्ही काळाचेही स्वामी आहोत. काळ आमच्या इशाऱ्यावर चालतो. आमच्या आज्ञेशिवाय मृत्यू सुद्धा एक पाऊल पुढे टाकू शकत नाही.